नमस्कार शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट आता 1.5 महिन्याचा झालेला असेल हरभऱ्याचा, त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं म्हणजे की जे आपल्या हरभऱ्यामध्ये फुलाची संख्या, परत आपले फूल चांगले लागण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, फुलाची संख्या वाढवण्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन आपण कीटकनाशक घ्यायला पाहिजे, बुरशीनाशक वापरायला पाहिजे, त्याच्यामध्ये टॉनिकचा वापर किती करायला पाहिजे, कोणतं टॉनिक आपण घ्यायला पाहिजे, की टॉनिकची सध्या फुलावस्थेत गरज नसते. तर या सर्व गोष्टीवरती सविस्तर चर्चा करणार आहे आपण. तर शेतकरी मित्रांनो, हा जो आपला प्लॉट आहे हा पूर्ण आता कंप्लीट 45 दिवसात झालेला आहे. आपली 27 नोव्हेंबरची लागवड आहे. च्या कंडिशन जर प्लॉटचं बघितलं तर आपला पूर्ण 45 दिवसाचा प्लॉट आहे. तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकतात. हा आपण ठिबकवरती पट्टा पद्धतीने लागवड केलेला प्लॉट आहे. तर फुलं लागायला सुरुवात झालेली आहे प्लॉटमध्ये. तुम्हाला दिसत असेल फ्लॉवरिंग स्टेपला प्लॉट आलेला आहे. तर आता आपण ह्या प्लॉटला एक चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक वापरणार आहे. जसं की आपण सिजंटा कंपनीचं मेरिस्टिओ हे बुरशीनाशक घेणार आहे. त्याच्यासोबत इमेमॅक्टिन बेंझोएट हे कीटकनाशक वापरणार आहे. आणि त्यासोबत ती फवारणी घेतल्यानंतर आपण त्याच्यासोबत आपण मायक्रोन्यूट्रन जे कॉम्बिनेशन येतं बायोटाएक्सचं, ते पूर्ण टोटल मायक्रोन्यूट्रन कॉम्बिनेशनवाला बायोटॅक्स हे टॉनिक पण वापरणार आहे. त्याच्यामध्ये झिंक, फेरस, बोरॉन, सल्फर जे पूर्ण घटक असतात, अन्नद्रव्य असतात, ते आपल्याला त्याच्यातून थ्रू आपल्याला झाडाला द्यायचे. म्हणजे आपली फुलगळ झाली नाही पाहिजे, फुलं जे टिकून राहिले पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण ती फवारणी झाल्यानंतर वरून 0.34चा स्प्रे घेणार आहे. आणि परत खालून पण आपण त्याला 5 किलो एकरी अशा प्रमाणे 0.34 ड्रिपॉटे सोडणार आहे. आणि पाणी आपल्याला जास्त द्यायचं नाही आहे, फक्त एक ओलावा टिकून ठेवायचा आहे नॉर्मल आपल्या हरभरा पिकामध्ये. कारण की मर रोग जर आपल्याला कंट्रोल करणं असेल तर एवढं साधं सिंपल नियोजन करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण की भरपूर शेतकरी ह्या स्टेपला मिस्टेक करतात आणि मग उत्पन्नामध्ये घट होऊन जाते, फुल गळून जाते, फुलं लागत नाही, झाडाची हाईट जास्त वाढून जाते. तर या सर्व गोष्टी आपल्याला प्रमाणात वापरायच्या. जसं की आपण मेरिस्टिओ जर घेतलं तर 20 ml वापरायचं आहे आपल्याला. इमेमॅक्टिन बेंझोएट 10 ग्रॅम वापरायचं आहे. 0.34 प्रतिपंपाला आपण 80 ग्रॅम ते 100 ग्रॅमपर्यंत वापरू शकतो. आणि जर तुमच्याकडे ड्रीप असेल तर ड्रीपॉटे तुम्ही 4 ते 5 किलो आपण 0.34 द्यायचं आहे. त्याच्यानंतर कोणतेही खत द्यायचं नाही आपल्याला. पूर्ण ज्यावेळेस घाटे बनतील, पूर्ण घाटा ज्यावेळेस आपण म्हणतो की हुरड्यामध्ये आलेला आहे, जो खायला आपण हुरडा करतो त्या स्टेपला जर तुम्ही 13-0.45 किंवा पोटॅशियम सोनेट जर दिलं तर तुम्हाला घाट्याचं वजन, त्याची साईज आणि टिकाऊ क्षमता वाढण्यासाठी खूप फायदा होतो. तर हे असं साधं सिंपल नियोजन आपल्याला हरभरा पिकामध्ये करायचं आहे. धन्यवाद.